नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. आजपासून कॅप राऊंड 2 प्रवेश अर्ज भरण्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु या वेळेपर्यंत विद्यार्थी आणि पालकांना बऱ्याच तांत्रिक अडचणीला सामोरे जाताना पाहायला मिळते. त्यांना मनस्ताप होताना दिसतोय. त्याचं प्रमुख कारण असं की जे शिक्षण संचालकांच्याकडून आलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भाग 1 आणि 2 अनलॉक केले जातील. काही पालकांचं विद्यार्थ्यांचं मत आहे की आज अखेरपर्यंत किंवा या वेळेपर्यंत आमचा फॉर्म 1 तो लॉक झालेला आहे, अनलॉक झालेला नाही. त्यामुळे आम्हाला त्यातल्या दुरुस्त्या करता येत नाहीत. हा एक यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरं, ऑप्शन फॉर्म 2 जो आहे तो भरायला जाताना तिथं भरायचा कसा, कारण कट ऑफ लिस्ट माहीत आहे परंतु व्हॅकन्सी लिस्ट आम्हाला माहीत नाही आहे. आमच्या प्रवर्गाच्या जागा त्या कॉलेजेसमध्ये किती शिल्लक आहेत हे आम्हाला आज या क्षणापर्यंत कळत नाही आणि त्यामुळं आम्हाला प्राधान्यक्रम देताना आमची अडचण होते. तर हे सोडवण्यासाठी मी वैयक्तिक शिक्षण संचालकांना मेसेज केलेला आहे, हेल्पलाईनला केलेला आहे. काही विभागाच्या प्रमुखांना, तंत्रनिकेतक म्हणजे तंत्र विभागाचे प्रमुख आहेत त्यांना केले. त्यांच्याकडूनही काही उत्तरं आलेली नाहीत. कदाचित ते पाहिलं गेलं असलं तरी प्रत्यक्ष ते आज ड्युटीवर आहेत की नाहीत हा मोठा प्रश्न आहे. कारण आज शनिवार आहे, पुन्हा उद्या रविवार आहे. काय होणार सांगता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या संबंधित जर कोणी असेल, राजकीय असेल किंवा कोणी, त्यांच्या माध्यमातून शिक्षण मंत्र्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आजचा दिवस जर गेला तर एक दिवस पूर्ण जाईल आणि मग पुढं काय करायचं. जरी 9 तारखेपर्यंत कालावधी असला तरी अडचणी या आहेत त्या पटकन सोडवण्यासाठी सध्या कुणीही तुमच्या मदतीला नाही. तुम्ही वेगळ्या मार्गानं काही प्रयत्न करता येतोय का ते पहा. कारण व्हॅकन्सी लिस्ट पाहिजे म्हणजे त्या कॉलेजचा इनटेक नव्हे. इनटेकचा अर्थ वेगळा आहे. ती क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. त्या कॅपॅसिटीनं किती जागा भरल्या राऊंड 1ला आणि किती शिल्लक राहिल्याचा आकडा, संख्या तिथं पाहायला मिळते. तो भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर शक्यतो आपण मेसेजेस करा. जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातून जर मेसेजेस गेले तर निश्चित याचा फरक होऊ शकतो किंवा फरक पडू शकतो. आपण इथं थांबूया. धन्यवाद.